हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं माझ्या मराठी किचन क्वीनमध्ये। तर मंडळी, वेट लॉससाठीची मस्त अशी आज आपण एक रेसिपी आणलेली। वजन कमी करायचं आहे पण पराठा काही सोडवत नाही, मग ही रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे बरं का। आज आपण बनवणार आहोत हेल्दी टेस्टी मटरचा पराठा। मटरमध्ये भरपूर फायबर आणि प्रोटीन्स असतात, जे पोट जास्त वेळ आपलं भरलेलं ठेवतं आणि वजन कमी करायला नक्कीच मदत करतं। यामध्ये आपण अजिबात मैदा वापरलेला नाही आहे, त्यामुळे डाएटसाठी किंवा डाएटमध्ये तुम्ही हा पराठा निश्चिंतपणे खाऊ शकताय। हा पराठा ब्रेकफास्ट, लंच किंवा मुलांच्या टिफिनसाठीसुद्धा नक्कीच तुम्ही देऊ शकताय आणि मुलांनासुद्धा, मोठ्यांबरोबरच मुलांनासुद्धा हा पराठा नक्कीच आवडेल। त्यामुळे ही पराठ्याची रेसिपी अजिबात मिस करू नका बरं का। ही रेसिपी जर तुम्हाला पाहायची असेल, जर तुम्हाला अशाच हेल्दी आणि वजन कमी करणारे रेसिपीज हवे असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का। आणि मस्त अशा टेस्टी रेसिपींचा आस्वाद घ्या। तर मंडळी, वेट लॉस करण्यासाठी भरपूर अशा पदार्थ आपल्याकडे अवेलेबल असतात, पण आपल्याला माहितीच नसतं नक्की कुठला पदार्थ खाऊ, हे खाण्याने वजन वाढेल का, ते खाण्याने वजन वाढेल का, कमी होईल का, असं आपण करत बसतो। त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलवर बऱ्याच मी रेसिपीज टाकलेल्या आहेत वेट लॉसच्या, त्या रेसिपीज एकदा चेक करून बघा आणि नक्कीच तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये हा पराठासुद्धा ॲड करा। मस्त असा मटारचा सीझन सुरू आहे बरं का। आता भरपूर मटार आता बाजारामध्ये आलेले आहेत, त्यामुळे असे मटार आणून आपण आधी त्यांना सोलून घ्यायचं आहे। ज्या त्या सीझनमध्ये मिळणाऱ्या भाजीपाला, फळं आपण भरपूर प्रमाणात ज्या त्या सीझनमध्ये खाल्ली पाहिजेत। तर त्यासाठीच बघा, आता मटरचं सीझन आहे, भरपूर मटण स्वस्त झालेलं आहे मटर, त्यामुळे तुम्ही नक्कीच आणून ह्याचे वेगवेगळे पदार्थ बनवू शकताय। आता मी एका पातेल्यामध्ये पाणी आणि थोडंसं मीठ घातलं आहे आणि त्याच्यामध्ये हे आपले मटर घातलेले आहेत आणि 5 मिनटं आधी आपण ह्याला शिजवून घ्यायचं आहे। म्हणजे काय होईल की मटारसुद्धा शिजले जातील आणि आपल्या पराठ्यामध्ये कच्चे मटार राहणार नाहीत। तोपर्यंत आपण एक मसाला किंवा एक वाटण बनवून घेऊया। आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीचं आपण एक वाटण बनवायचं आहे, म्हणजे आपलं हे जे सारण आहे पराठ्याचं त्याला मस्त अशी टेस्ट लागते। इथं मी अर्धा चमचा तेल घातलेलं आहे, इथं तुम्ही तूप जरी घातलं तरीसुद्धा चालेल आणि त्यामध्ये हे जे वाटण केलं होतं ते घातले। ते थोडंसं परतवल्यानंतर आपण शिजवून घेतले होते ना मटार, ते मी गाळून घेतले आणि यामध्ये घातलेले आहेत। मस्त असं परतवून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर। आपण छान असा हा मसाला सगळ्या आपल्या मटारला लागला पाहिजे। त्यानंतर 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा मीठ घातले आणि अर्धा चमचा आपण चाट मसाला घातला आहे। चाट मसाला नसेल तर लिंबू पिळला तरीसुद्धा चालेल आणि अगदी थोडासा गरम मसालासुद्धा घातलेला आहे टेस्टसाठी। मस्त असं हे परतवून घ्यायचं आहे, सगळा मसाला हा आपल्या या मटारला लागला पाहिजे तसं परतवून घ्या आणि नंतर मग असं मॅशरने बघा आपण याला मॅश करून घेऊया आणि सगळे मटार एकदम बारीक म्हणजे चुरडून घेऊया। म्हणजे काय होईल, पराठा लाटताना मटार ते बाहेर निघायला नको। मस्त असं आपण बघा हे सारण आपलं बनवून घेतलेलं आहे। आपलं हे सारण रेडी झाले। आता आपण थोडीशी यावर हिरवी कोथिंबीरसुद्धा घालूया, म्हणजे आणखीन छान टेस्ट आपल्या पराठ्याला लागेल। मस्त असं मिक्स करून घेतलं, थोडंसं हे थंड होऊन द्यायचं सारण आणि मगच आपण पराठे करायचे। तोपर्यंत आपण पराठ्यासाठीचं पीठ मळून घेऊया। गव्हाच्या पिठामध्ये मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि अगदी अर्धा चमचा तूप घातलं आहे आणि हे पीठ छान असं मिक्स करून आपली जी कणिक असते ना तशा पद्धतीनं आपण मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घाला, खूप जास्त पातळ केलं ना की काय होईल, सगळे मटारचं जे आहे ना सारण ते बाहेर येईल। त्यामुळे कणिक ही थोडीशी घट्टच मळा आणि कणिक मळून झाल्यानंतर बघा अशा प्रकारे आपण याच्यामध्ये सारण भरून घेणार आहे। थोडंसं त्याला गोल करून घेतलं आहे आपण आणि जेवढं तुम्हाला हवं तेवढं सारण भरा। खूप जास्त सारण भरू नका, सगळं सारण बाहेर येतं, लाटता येत नाही आपला पराठा, त्यामुळे गरजेचं आहे तेवढंच सारण भरा, खूप जास्त सारण याच्यामध्ये भरू नका। आणि मस्त असं याचा लॉक करून घ्यायचं बघा, पूर्ण तोंड बंद करायचं म्हणजे अजिबात बाहेर सारण येणार नाही आणि छान असं आपला पराठा लॉक झालेला आहे बघा। आणि आता थोडंसं पीठ लावून
मस्त असा आपला हा पराठा आपण लाटून घ्यायचा आहे. अगदी लाटताना हलक्या हाताने लाटायचा, म्हणजे आतलं सारण बाहेर निघणार नाही. त्यामुळे एकदम हलक्या हाताने आपण हा पराठा लाटून घ्यायचा आहे. आणि खूप मोठे मोठे पराठे करायचे नाहीत, अगदी छोटे छोटे पराठे बनवायचे, म्हणजे मस्तपैकी लाटता पण येतं आणि यातलं सारण खूप जास्त बाहेर पण निघत नाही. आणि बघू शकताय मस्त असा आपला हा पराठा लाटून झालेला आहे. आणि तवा गरम केला आणि तव्यावर आपण हा पराठा दोन्ही बाजूने मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. याच्यावर तुम्ही तूप लावा किंवा तेल अगदी थोडंसं लावलं तरीसुद्धा चालेल. आणि दोन्ही बाजूने छान असं भाजून घ्यायचं आहे. एकदम खरपूस भाजला ना, आपण पराठा खूप जास्त जाड नाही केलेला आणि एकदम पातळसुद्धा नाही केलेला. त्यामुळे ना मस्त ना क्रिस्पीसुद्धा होतो. जास्त वेळ आपण बारीक गॅसवर भाजला ना की एकदम क्रिस्पीसुद्धा होतो. त्यामुळे दोन्ही बाजूने तेल तूप लावून मस्त असा क्रिस्पी होईपर्यंत आपल्या या पराठ्याला भाजून घ्यायचा आहे. आणि मस्त असा आपला मटारचा पराठा रेडी झालेला आहे बघा. तर मंडळी, वेट लॉस करायचं म्हणजे खूप टेन्शन असतं ना, काय खाऊन काय नको, आत्ता काय खाऊ नंतर काय खाऊ, या टेन्शनमध्येच आपण राहतो बरं का. तर तुम्ही माझ्या चॅनलवर जर आला असाल ना तर ते टेन्शन तुम्हाला राहणार नाही, कारण मी वेट लॉसच्या भरपूर अशा रेसिपीज माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही त्यातली रेसिपी बघून नक्कीच तुमचा नाश्ता जेवण बनवू शकता आणि तुमच्या या वेट लॉस जर्नीला मस्तपैकी आनंदाने खाऊन पिऊन तुम्ही स्टार्ट करू शकताय. त्यामुळे माझ्या चॅनलवर जाऊन वेट लॉसच्या रेसिपी एकदा नक्की ट्राय करा बरं का. खूप छान छान रेसिपी आहेत. आणि काय माहिती आहे का, बेचव खाणं अजिबात नाही, याच्यामध्ये सगळ्या चविष्ट रेसिपी आहेत आणि सगळ्या तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडतील. त्यामुळे माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही ह्या रेसिपी चेक करा आणि पटापट दररोज तुमच्या या वेट लॉस जर्नीमध्ये किंवा तुमच्या डाएट प्लॅनमध्ये ह्या रेसिपीज ॲड करा. आणि तुमच्या माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्यात ना, हे सुद्धा मला एकदा नक्की कमेंट करून सांगायचं बरं का, कारण खूप छान छान टेस्टी रेसिपीज मी टाकलेल्या आहेत. त्यामुळे नक्की ट्राय करा आणि मस्त असं मला कमेंट करून सुद्धा सांगा कशा वाटल्या. थँक्यू.